झी 24 तास एक पाऊल पुढे। पेट्रोलच्या किमती वाढल्यामुळे ममता बॅनर्जी सरकारवर नाराज झालेले आहेत, मात्र त्यांनी सरकारचा पाठिंबा काढणार नसल्याचं जाहीर केलंय। तर यूपीएच्या धुरीण नेत्यांनी ममतांना पर्याय म्हणून मुलायम सिंहांची चाचपणी सुरू केली आहे। असं असलं तरी घटक पक्षांमधली नाराजी वाढल्यामुळे यूपीएचे धाबे दणाणले आहेत। पेट्रोलच्या किमती सरकार वाढवणार याचा अंदाज तृणमूल नेत्या ममता बॅनर्जींना आला होता। त्यामुळेच त्यांनी यूपीए 2 च्या तिसऱ्या वर्षपूर्ती सोहळ्याला दांडी मारली। 2 रुपये रेल्वे भाडं वाढलं म्हणून आकांड तांडव करणाऱ्या ममता 7.5 रुपयांच्या पेट्रोल दरवाढीनं सरकारवर खूपच नाराज झाल्या आहेत। सरकारच्या निर्णयाला आपला कडाडून विरोध असल्याचं त्यांनी सांगितलंय। मात्र अस्थिर राजकीय स्थितीमुळे सरकारचा पाठिंबा काढणार नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय। सामान्य जनतेला या दरवाढीचं ओझं सहन होणार नाही। आम्ही किमतीत झालेल्या वाढीचं समर्थन करणार नाही। ममतांच्या विरोधाची पूर्वकल्पना असल्यामुळेच यूपीएच्या प्रीतिभोजनात समाजवादी पार्टीचे अध्यक्ष मुलायम सिंहांची मोठी बडदास्त ठेवण्यात आली। ममतांनी पाठिंबा काढलाच तर मुलायम सिंहांना हाताशी धरता येईल असे आडाखे यूपीएच्या नेत्यांनी बांधले। असं असलं तरी पेट्रोल दरवाढीवरून समाजवादी पार्टी नाराजच आहे। भारत सरकार ने दाम बढ़ाने से पहले परामर्श नहीं किया, एक तरफा निर्णय करके इस देश की आम जनता के कमर पर कुल्हाड़ा मारा है। पेट्रोल भाववाढीच्या तापलेल्या तव्यावर अनेक पक्ष आपली पोळी भाजून घेण्यासाठी तयार झाले। त्यातच यूपीएकडे तुटपुंज संख्याबळ आहे। त्यामुळे यूपीएच्या घटक पक्षांची वाढती नाराजी पाहता पुढील काळ सरकारची सत्व परीक्षा घेणारा असू शकतो। झी 24 ताससाठी नवी दिल्लीहून आशिक सिंह आणि राजीव रंजनसह ब्युरो रिपोर्ट, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।